आता तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवला नसल्याच्या कारणामुळे बँकांकडून हजारो कोटींची लूट सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। जनधन योजनेच्या माध्यमातून उघडलेल्या या सेव्हिंग खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स नसल्याने बँकांनी दंड आकारलाय। हा दंड किती आहे आणि कोणत्या बँकेने तुमचा किती खिसा कापलाय त्यावरचाच आमचा हा खास रिपोर्ट। तुमच्या खात्यांवर बँकांचा डल्ला। बँकांकडून खातेदारांना हजारो कोटींचा गंडा। मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली लुटीचा धंदा। योजनांचा पैसा थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचावा म्हणून पंतप्रधान जनधन योजना सुरू केली। मात्र आता या खात्यात आवश्यक रक्कम नसल्याने 5 वर्षात तब्बल 8500 कोटींचा दंड वसूल करून बँकांनी तुंबड्या भरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। 2020 ते 2024 या 5 वर्षात देशातील 11 सरकारी बँकांच्या दंड वसुलीत तब्बल 38% वाढ झाल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरींनी दिली आहे। यात कोणत्या बँकेने किती दंड वसूल केलाय पाहूया। 2019-20 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियानं 640 कोटींचा दंड वसूल केला। 2023-24 मध्ये पंजाब नॅशनल बँकेनं 633 कोटी दंड वसूल केला। 2019 ते 2024 या कालावधीत बँक ऑफ बडोदानं ग्राहकांकडून तब्बल 387 कोटींचा दंड आकारला। 2019 ते 2024 या कालावधीत इंडियन बँकेनं 369 कोटींचा दंड वसूल केला। 2019 ते 2024 या 5 वर्षात कॅनरा बँकेनं 284 कोटींचा दंड वसूल केला। 2019 ते 2024 या कालावधीत बँक ऑफ इंडियानं 194 कोटींचा दंड खातेधारकांकडून आकारला। सरकारी बँकांकडून हजारो कोटींचा दंड वसूल केला जातोय। मात्र हा दंड नेमका किती असतो पाहूयात। मिनिमम बॅलन्सचं लिमिट शहर आणि गावानुसार बदलतं। जर आपण पंजाब नॅशनल बँकेचा विचार केला तर शहरात 2000, छोट्या शहरात 1000 तर गावांमध्ये 500 रुपये खात्यात ठेवणं बंधनकारक असतं। ही रक्कम खाली गेली तर शहरी खातेदाराकडून 250 रुपये दंड, छोट्या शहरांमध्ये 150 तर गावांमध्ये 100 रुपये दंड आकारला जातो। मिनिमम बॅलन्स नसेल तर दर महिन्याला किंवा तिमाही दंड वसूल केला जातो। एकीकडे जनधन योजनेच्या माध्यमातून झिरो बॅलन्स खातं उघडण्यास सांगितलं गेलं। मात्र त्याच सरकारी बँका खात्यात पैसे नसल्याचं कारण देत खातेधारकांकडून दंड वसूल करत तुंबड्या भरतायत। त्यामुळे यावर सरकारनं तोडगा काढून बँकांकडून होणारी खातेदारांची लूट थांबवायला हवी। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।